त्या संपदाच्या त्या सगळ्यावर 306 अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। ही मागणी आमच्या पुढे येऊन त्या ठिकाणी तुम्ही केली पाहिजे। तुम्ही का करत नाही? खासदार कोण आहे शोधला पाहिजे का नाही? शोधला पाहिजे ना दादा, कारण एक मुलीची वाणीशी गेली, तिच्या कुटुंबाला तिच्या चारित्र्यावर बोललं जातंय, तिच्या चारित्र्याला सांगितलं, तिच्या चारित्र्याभोवती संशय निर्माण केला जातो। जे चारित्र्यावर बोलतात मला त्यांना एवढंच सांगायचंय, तुम्ही एक ठरवा, संपदानं आत्महत्या केली का तिचं चारित्र्य खराब आहे? कारण तिचं चारित्र्य खराब आहे। तुम्ही जे सांगताय ना 2च्या ऐवजी मग 3 झाले असते ना, 4 झाले असते, आत्महत्या केली नसती। चारित्र्य खराब असणारी व्यक्ती ही आत्महत्या करत नाही। आणि मला दुसरं सांगायचं की संपदाने 19ला तक्रार केल्यावर तिला तिच्या अचानक कसं काय तक्रारी व्हायला सुरुवात झाली हो? आता हे अंशुमन धुमाळचं पत्र आहे। अंशुमन धुमाळने चौकशी समिती नेमली आणि त्या चौकशी समितीच्या समोर ही कुणाची नेमली? संपदाची नेमली। अंशुमन धुमाळने। बरं, ह्या तक्रारीचे संदर्भ किती दिलेत? सुनील महाडिक, पोलीस निरीक्षक, फलटण पोलीस स्टेशन यांचे दिनांक 16/7/2025 रोजीचे पत्र। ही एक तक्रार संपदाची 16/7/2025, तिची तक्रार ही जून महिन्यातली। त्याच्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय सातारा यांचे पत्र क्रमांक अमुक अमुक दिनांक किती? 25/7/2025, म्हणजे 16ला तक्रार होती, 25ला तक्रार होती आणि वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मेडा यांचे पत्र हे 8/8/2025, म्हणजे एका महिन्याच्या आत वरिष्ठ 3 अधिकारी जे संपदाची तक्रार करतात त्या अधिकाऱ्याची देखील नार्को टेस्ट आणि लाईव्ह डिटेक्ट चाचणी व्हायला पाहिजे की ह्यांना कुणी त्या ठिकाणी दबाव टाकला की संपदाच्या तुम्ही तक्रारी करा। संपदा काय करत होती? आणि संपदा जर चुकीचं काम करत होती तर तिला तुम्ही का नाही बदललं? तिच्या एवढ्या तक्रारी, तिची तक्रार व्हायच्या अगोदर जूनच्या अगोदर संपदा फार चांगली होती। 19 जूनला राहुल धसकर डीवायएसपीकडे तक्रार करायच्या अगोदर संपदा फार चांगली होती आणि अचानक संपदा कशी विलन झाली? जूनमध्ये तक्रार केली म्हणून ना। मग ह्या देखील अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी नार्को टेस्टमध्ये समावेश झाला पाहिजे। आपल्या दोघांच्या नंतर ह्यांच्या खुर्च्या लावू, काय अडचण नाही। आणि मला एक प्रश्न पडला की आमच्या बीडला एक विनयभंग झाला आणि विनयभंग झाल्यावर मागणी केली आणि तेजस्विनीताई सातपुते मॅडम ह्या ज्या आता देखरेखीला आहेत त्यांची बीडमध्ये फक्त आमच्या पक्षाचा एखादा आमदार गुत्तोय का म्हणून विनयभंगाच्या प्रकरणामध्ये एसआयटी लावली। एसआयटी लावली आणि त्या एसआयटीमध्ये 350 पेक्षा जास्त मुलींचे जॉब घेतले, सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले। चांगली गोष्ट आहे, तपास हा चांगलाच व्हायला पाहिजे। मग विनयभंगामध्ये जर तुम्ही एवढं संवेदनशीलता दाखवता देवा भाऊ, मग संपदाच्या प्रकरणात तिच्या कुटुंबाची मागणी हो की तुम्ही निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा, त्याच्या अध्यक्षतेखाली करा, एसआयटी स्थापन करा, पण कुणाच्या अध्यक्षतेखाली? निवृत्त न्यायाधीशाच्या। मग हा मला सांगा, हे जे पत्र काढलं मनोज कुमार शर्मा या साहेबांनी की डॉक्टर संपदा यांच्या आत्महत्याबद्दल दाखल गुन्ह्याचा तपासावरील देखरेखीबाबत, तर माझं कायद्याचं ज्ञान कदाचित कमी असेल, पण सीआरपीसीच्या कोणत्या कलमाखाली हा अधिकार आहे हो की तुम्ही देखरेखीखाली तपास करा? एसआयटीचा अधिकार आहे, सीआयडीचा अधिकार आहे तपासाचा, पण हा देखरेखीचा नवीन शोध आतापर्यंत महाराष्ट्रात अशी देखरेखीखाली एखादं पत्र निघलंय का? जरा माझ्या ज्ञानात जरा भर घालावी का। याच्यात काय म्हणलंय की तेजस्विनी सातपुते यांच्या देखरेखीखाली तपास होणे गरजेचे आहे। माझं म्हणणं आहे की देखरेखीखाली तपास करण्यापेक्षा तुम्ही एसआयटी का नेमली नाही? आणि एसआयटी तुम्हाला नेमताना माझी विनंती आहे की ज्यांनी साताऱ्यात काम केलंय त्या अधिकाऱ्याचा एसआयटीत समावेश करू नका। निवृत्त न्यायाधीशामार्फत ज्या कृष्णा अंजनेत ना IPS करमाळ्याच्या, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना दम दिला, असे अधिकारी नेमा ना, कळू द्या ना आम्हाला पण पारदर्शक चौकशी चालली आहे। संपदाच्या कुटुंबाला आणि बीड जिल्ह्याला कळू द्या। कृष्णा ज्या अंजनेत ज्यांना उपमुख्यमंत्र्यांनी धमकी दिली पण त्यांनी आपल्या कर्तव्यापासून कुसूर केली नाही, अशा महिला अधिकारी नाहीत का आपल्या महाराष्ट्रात? मग निवृत्त न्यायाधीशामार्फत
कृष्णा अंजन सारखी महिला IPS टाका, ती डायरेक्ट IPS आहे, आता ट्रेनिंगला DYSP त्या. होऊ द्या ना पारदर्शक तपास. काहीच नाही ना, मग कशाला घाबरताय? हे का थोतांड लावलंय? हे असे पत्र का काढून दिशाभूल करताय? तिचा छळ झाला त्या संपदाचा, आता शब्दाचा छळ करताय तुम्ही, असे पत्र काढून दिशाभूल करताय. लोक एवढी दूधखुळी नाहीत हो, लोकांना सगळं कळतंय की हे काय चाललंय. जर कुणाला वाचवायचं नाही तर हे का, मला एक सांगा, हे का त्या ठिकाणी चाललंय? आणि दुसरं एक क्लिप आहे, ती क्लिप नन्नावरेची आहे. तुम्ही काल रणजित दादा त्याच्या भावाची फक्त एक विषय सांगतो की संपदाच्या कुटुंबाने जे पत्र दिलंय त्याच्यात त्यांना जे संशय आहेत, त्यात काय संशय आहे? पोलीस सांगतायत संपदा वारली 7:30 वाजता आणि संपदाच्या भावाचा तिचा व्हॉट्सअपचा सीन आहे 11:13. मग तिचे व्हॉट्सअप कुणी उघडले? कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी उघडले? मग त्याच्यावर काय कारवाई झाली? त्यांनी पुरावे नष्ट केले का? हे कळायला नको? योगायोगानं ते मधुदीप हॉटेल तुमच्याच कार्यकर्त्याचं कसं आहे हो रणजित दादा? द्या ना त्याचं 3 दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज. पोलिसांना कुटुंबाने सीसीटीव्ही फुटेज मागितल्यावर कुटुंब म्हणतंय की आम्ही चार्जशीट फाईल झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज देऊ. म्हणजे तपास पूर्ण करायचा, चार्जशीट फाईल झाल्यावर काहीच करता येणार नाही. त्यांनी काही जरी संशय व्यक्त केले आणि चार्जशीट फाईल केल्यावर तुम्हाला द्यायची काय गरज आहे? कोर्ट आपोआप एक प्रत फिर्यादीला देतं ना. आता चौकशी पारदर्शक व्हायला आम्हाला देऊ नका. आम्हाला काय त्या हॉटेलचं बघायचं रस नाही, पण जिच्या कुटुंबातली मुलगी गेली तिच्या कुटुंबाला 3 दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज का देत नाही? मिनिट टू मिनिट. कुणाला वाचवायचंय? असा संशय निर्माण होऊ शकत नाही. रणजित दादा तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. तुमचा कार्यकर्ता आहे, द्या ना 3 दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज पाठवून. रणजित दादा काय फरक पडतो त्याचं सीसीटीव्ही फुटेज आलं तर? बघू द्या त्याच्या कुटुंबाला काय झालंय तिथं, त्या नेमकं काय घडलंय हे कळायला नको? एक रत्नदीप निंबाळकर त्याची बायको, तिचा व्हिडिओ तुम्ही दुर्दैवानं रात्री प्ले करताल. तुमच्या पत्रकार परिषदेत असं वाटलं होतं पण केला नाही. त्या रत्नदीप निंबाळकरचा खून झाला हो रणजित दादा, खून झाला. विकृत पद्धतीनं त्याला मारलं गेलं. हे फोटो आहेत, किती वाईट पद्धतीनं मारलं गेलं हे तुम्ही बघा. त्या रत्नदीप निंबाळकरच्या बायकोनं मीडियाला तुम्हाला येऊन सांगितलं की माझ्या नवऱ्याचा खून हा अपघात दाखवा असा दबाव होता आणि हे मला संपदानं सांगितलं की PM रिपोर्ट हा बदलायचा आहे. आणि मग मी शशिकांत शिंदे साहेब असतील किंवा धैर्यशील भैया असतील अशा लोकांना फोन केला. मग त्या रत्नदीप निंबाळकरांचा खुनी जो आहे तो तुमच्या पक्षाच्या सरचिटणीसाचा भाऊ आहे. मग हा देखील प्रश्न तुमच्या नार्कोत यायला पाहिजे का नाही? तो 12 मार्चला खून झाला, अजून का अटक होत नाही? आणि त्याचा हत्या हा अपघात दाखवा हा कोणी प्रेशर आणलं याची देखील नार्को टेस्ट मध्ये आला पाहिजे का नाही? प्रश्न दादा आला पाहिजे का नाही? तर तो एक प्रश्न आपण त्या ठिकाणी आपल्या नार्को टेस्ट मध्ये घेऊयात. दुसरं, आपण नन्नावरेचा एक व्हिडिओ दादा दाखवला त्याच्या भावाचा. पण मला सांगा, हा नन्नावरे काय म्हणतोय ऐका. ऐकवलाय बराच वेळा पण आता ऐका. दोघांच्या आत्महत्येच्या पाठीमागे 4 जण जबाबदार आहेत. आणि पोलिसांनी आणखी शोधावं त्याच्यामध्ये कोण आहे कोण नाही सगळ्यांची शोध काढावी आणि चांगल्या पद्धतीने चौकशी करावी. भावाच्या आणि बहिणीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्यांना शिक्षा होत नाही, शिक्षेत दिरंगाई होत आहे. म्हणून फलटण तालुक्यातील धनंजय ननवरे यांनी स्वतःचं बोट कापून घेतलं. आपल्यासोबत स्वतः धनंजय ननवरे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. मला हा सांगा, हा नेमका प्रकार काय आहे? तुम्हाला बोट का कापून घेतलं तुम्ही स्वतः? माझ्या कुटुंबाला न्याय मिळत नाहीये. माझ्या भावाने आत्महत्या केली, वहिनींनी आत्महत्या केली. दोघंही इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करतायत आणि पोलीस म्हणतायत की आम्हाला अजून पुरावे मिळत नाहीत. तर
पुरावे तर त्यांनी स्वतः व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये स्पष्ट नावं उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुढारी लोकांची पण नावं आहेत आणि पुढारी लोकांचे पीएनची पण नावं आहेत. मग ह्याच्यामुळे हे प्रकरण दाबले जात आहे का? आता तुम्ही आता आरोपींमध्ये माड्याचे खासदार आहेत हिंदू रणजितसिंह नाईक निंबाळकर, तेच आरोपित आहे त्याच्यामध्ये? सरळच आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणजे आमच्या परिचयाचे तर तेच आहेत आणि आमच्या बंधूंच्या परिचयात पण तेच होते. आता काय म्हणतोय हा भाऊ, ज्याने बोट कापलंय त्याने ऑनलाईन लाईव्ह बोट कापलंय. पत्रकाराने विचारलं म्हाड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, हा पत्रकाराने विचारलेला प्रश्न आहे की हेच आहेत का ते, तर ते म्हणतायत हेच आहेत, माझ्या परिचयाचे, माझ्या भावाच्या परिचयाचे. मग हे रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हाड्याचे खासदार, त्याचा भाऊ म्हणतोय रणजित दादा, मी नाही म्हणते. आणि तो आत्महत्या करताना व्हिडिओ करतोय. सगळ्यावर 306 दाखल झाला, सगळ्यावर. त्याची खिशात एक चिठ्ठी सापडली, हे मी नाही म्हणत. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला जे प्राथमिक जो खबर आली त्या खबरमध्ये सांगितलंय की त्याच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडली आणि त्याने व्हिडिओ करताना, आता संग्राम निकाळजे राहणार मांड व खडक तालुका फलटण जिल्हा सातारा व इतर यांनी खोट्या केसमध्ये अडकवण्याचे षडयंत्र व वेगळ्या प्रकारच्या दिलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. तसेच मरणोत्तर पंचनाम्याच्या वेळी मयत नंदकुमार नन्नवरे यांनी परिधान केलेल्या बरमुड्याच्या खिशामध्ये एक हस्तलिखित चिठ्ठी मिळाली असून त्यामध्ये काही लोकांना त्रास दिल्याचे नमूद आहे. मग मला सांगा, या व्हिडिओमध्ये रणजित नाईक निंबाळकर आहेत. दादा लाईव्ह मध्ये नार्को टेस्ट मध्ये आलं पाहिजे का नाही तुम्हाला, की हा नन्नावरेचा आत्महत्या करतानाचा रणजित नाईक निंबाळकर कोण, प्रश्न आला पाहिजे का नाही? तुम्ही जर दोषी नाहीत तर हा देखील प्रश्न त्या ठिकाणी आपण घेतला पाहिजे का नाही, की तो माणूस कोण आहे रणजित नाईक निंबाळकर, ज्याच्या त्रासाला कंटाळून. आणि त्याचा भाऊ सांगतोय ना म्हाड्याचे खासदार, पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर आमच्या परिचयाचे तेच आहेत. मग कसं काय तो माणूस गेला आणि तुमच्यावर कारवाई झाली नाही, बाकी सगळ्यांना अटक झाली? अजून 2023 मध्ये घडलेल्या त्या घटनेचा चार्जशीट फाईल झाली नाही. कुणाला वाचवतायत पोलीस? अजून तपास का पूर्ण झाला नाही? मग त्याच्यातले रणजित नाईक निंबाळकर कोण आहेत, अजून पोलिसाला का सापडले नाहीत? एवढा छोटा माणूस आहे का तो नाही सापडायला? बाकी सगळे सापडले, तो माणूस का नाही सापडला? आणि व्हिडिओ आहे, मृत्यूपूर्व जॉब आहे. कुणी स्वतःचं बोट कापत नाही. अहो बोट सोडा, साधी टाचणी आणि सुई टोचली ना तर आई ग म्हणतंय माणूस. डोळ्यातनं टचकन पाणी येतंय, काटा रुतला तर डोळ्यातनं पाणी येतंय. आणि माणसं लाईव्ह व्हिडिओ करून नवरा बायको जीव संपवतायत. आपल्या भावाला न्याय मिळत नाही म्हणून भाऊ आणि वहिनी मेलेले असताना अंगठा कापून घेतोय लाईव्ह व्हिडिओ मध्ये. मग त्याच्यातला आरोपी रणजित नाईक निंबाळकर कोण आहे, सापडला नाही पाहिजे का? ती देखील चाचणी आपण त्या ठिकाणी नार्को टेस्ट मध्ये करू, झालीच पाहिजे. माझं तुम्हाला विनंती आहे, आता संपदाच्या कुटुंबाने जे संशय व्यक्त केलेत ते देखील आपण पुढे येऊन ह्या 14 मुद्द्याची चौकशी करायला पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे ना रणजित दादा. जशी प्रेस घेतली तसं देवाभाऊला साकडं घाला ना. आणि मी फलटणच्या मुकदमाचे काही विषय घेतले प्रेसमध्ये. रणजित दादा तुम्ही एक शब्द वापरला की हे बरेच प्रकरण हे 2021चे आहेत, 2021चे किंवा त्याच्या तत्सम अगोदरचे आहेत. मला फक्त एवढंच सांगायचंय की जे मुकादम आहेत बांगर, ज्यांचा व्हिडिओ तुम्ही दाखवला, त्यांच्यावर मला वाटतं 19/6/2023 ला गुन्हा दाखल आहे. 19/6/2023, 21-22 नाही, इथे ही एफआयआर आहे. त्या एफआयआर मध्ये काय म्हणलंय काय नाही, आरोपी कोण आहे? चंद्रकांत मनोहर बांगर, रवींद्र चंद्रकांत बांगर, भीमराव एकनाथ सानप. म्हणजे संपदाताई होत्या त्याच वेळेस मला वाटतं हे सगळे लोक हे त्या ठिकाणी होते. आता राहिला प्रश्न, अजून एक मुकादम आहे गरकळ. त्या गरकळ मुकादमाचं गुन्हा कधीचा आहे? 30/1/2025. कधीचा आहे गुन्हा? 30/1/2025. 2021-22चा नाही. संपदा ताई ज्या वेळेला होत्या त्यावेळेलाच ह्या मुकादमावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे.
आणि त्या मुकदमानं 25/2/2025 रोजी रात्री त्याला उचलून आणण्यासाठी त्याच्या कुटुंबासोबत काय काय झालं याची सविस्तर तक्रार ही पोलीस स्टेशन चकलांबा या ठिकाणी झालेली आहे. पोलीस स्टेशन चकलांबा हा गरक जो आहे ना रणजित दादा, हा घोगस पारगावचा आहे. घोगस पारगाव तालुका शिरूर हा माझ्या तालुक्यातला आहे. ज्या वेळेला हे घटना घडली ना त्यावेळेला देवा गरकळनी मला सरपंच तिथला त्यांनी फोन केला, म्हणले असे पोलीस आले होते. मी म्हणलं कारखान्याचे पैसे देऊन टाका, केस झाली असेल तर पैसे मिटून टाकायला पाहिजेत आपण. आम्हाला वाटलं ना एवढं गांभीर्य असेल. आम्ही आम्ही मताचे नाहीत की कारखान्यांचे पैसे मुकदमाने बुडवले पाहिजेत, पायी परत केली पाहिजे. पण करताना काहीतरी कायद्याचं हे पाहिजे ना, काहीतरी त्या लोकांना कायद्याने पैसे वसूल केले पाहिजेत ना. जेलमध्ये घातलं 138 ला तुमच्याकडे चेक असतात ना मुकदमाचे, 138 ने व्याजासहित पैसे भेटतात. त्या मुकदमाला 6 महिने 3 ते 6 महिन्यापर्यंत शिक्षा होते आणि व्याजासहित बँकेचे पैसे भेटतात, वकिलाचा खर्च भेटतो. बरं त्या विषयात मला फार वेळ घ्यायचा नाही, पण एवढंच त्या मुकदमाची दहशत बघा, या स्वराज्य कारखान्यावाल्याची दहशत बघा किती आहे पत्रकार मित्रांनो, की ह्या गरकळणी 21/3/2025 ला पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवलं आणि सांगितलं की माझ्या विरुद्ध फलटण पोलीस स्टेशनमध्ये खोटी फिर्याद दाखल झाल्याने माहीत झाल्यानंतर मी व माझा मुलगा रामचंद्र गरकळ तर्फे फलटण येथील सेशन कोर्टात अटकपूर्व जामीन दाखल केला. त्याचा गुन्हा नंबर 73/2025 आहे. त्यामध्ये कोर्टाने आम्हाला अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे. आम्हाला असा आदेश दिला आहे की फिर्यादीमध्ये नमूद केलेले ट्रॅक्टरचे मूळ कागदपत्र घेऊन 21/3/2025 रोजी फलटण पोलीस स्टेशन येथे तपासणी अधिकाऱ्याकडे हजर राहावे. म्हटलं मी वाचत नाही, पण शेवटी एवढंच सांगतो की तिथं त्यामुळे मेहरबान कोर्टाची आदेशाची पूर्तता करण्यासाठी आम्हाला 25/3/2025 रोजी गावातून म्हणजे घोगस पारगाव तालुका शिरूर इथून निघाल्यापासून फलटण ते गावी परत येईपर्यंत पोलीस संरक्षण देण्यात यावे. प्रस्तुत अर्जदारास पोलीस संरक्षणासाठी आवश्यक असलेली शासकीय नियमाप्रमाणे फीस देण्यास तयार आहे. म्हणजे हे प्रकरण जुनं नाहीये, नवं आहे. दहशत किती, पोलीस संरक्षण आम्हाला द्या म्हणतायत का, तर आम्हाला तिथं जायला भीती वाटते. त्याच गरकळनं SP साताऱ्याला देखील असंच पत्र दिलंय आणि पुजारी नावाच्या एका अधिकाऱ्याचा याच्यात उल्लेख केलाय. प्रत्येक तक्रारीत हा पुजारी कारखान्याचा कोण आहे, पुजारी आणि मोहितेचं नाव सारखे मुकदमा घेतायत. मग त्या मुकदमाला राठोड असो, गरकळ असो किंवा अजून बांगर असो, या मुकदमांना मारलंय का नाही याच्यासाठी गरकळ आणि मोहितेला, आपला पुजारी आणि मोहितेला देखील नार्को टेस्टला बसू की खरंच मुकदमाने पैसे मुकदमाकडून जास्त घेतलेत का, आणि मुकदमाला बी आणायला पाहिजे, काय हरकत नाही, त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे असं आमचं मत आहे. आम्ही चुकीच्या माणसाला पाठीशी घालणार नाहीत. फक्त आम्हाला एवढंच सांगायचंय की हे प्रकरण 2025 आहे रणजित दादा, ज्या वेळेला संपदाताई जिवंत होत्या आणि त्यांच्या कुटुंबाने SP ला तक्रार केली. त्यांच्या कुटुंबानं तुम्हाला कसे पैसे पाठवलेत, गरकळच्या कुटुंबाने मला पाठवलंय, ते सविस्तर सांगतील. कशा पद्धतीने RTGS केलेत, कशा पद्धतीने पैसे तुम्हाला पाठवलेत, SP ला कशा पद्धतीने तक्रार केली, हे सगळं त्यांनी सांगितलं. ज्ञानराधाचा एक उल्लेख तुम्ही काल केला, ज्ञानराधा बँकेचा. त्या ज्ञानराधा बँकेचा उल्लेख करताना तुम्ही सांगितलं की 73 कोटी रुपयाला व्यवहार झाला असेल. मला ते काही माहित नाही, कारण मला काही व्यवहाराची कागदपत्र बघायला मिळाली नाही. पण आमचा साधा सोपा प्रश्न आहे, एक पोलिसांनी प्रेस घेतली बीडला, पोलीस विश्वंभर गोल्डे पोलीस उपाधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड यांच्या सहीची एक प्रेस नोट आहे बघा. आणि ह्या प्रेस नोटमध्ये 8/8/2024 ची ही प्रेस नोट आहे. आणि ज्या ज्ञानराधामुळे आमचे 25 लोक गेलेत, त्या ठिकाणी 15 लोकांनी आत्महत्या केली, हजारो कोटी रुपये लोकांचे बुडालेत, त्या ज्ञानराधा संदर्भात तुम्ही जे म्हणालात, पण हे जे आर्थिक गुन्हे शाखेची प्रेस आहे याच्यामध्ये सांगितलंय तपास गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुरेश कुटे यांचे 24,20,000 रुपयाचे 3 वाहन कुटे सन्स डेअरीज लिमिटेड हा दूध उत्पादक व प्रक्रिया उद्योग निंबोरे शिवारात 65 एकर जागेत असून मुख्य प्रवेशद्वाराच्या आत लहान मोठ्या आकाराच्या 1 मजली ते 7 मजली पर्यंत इमारती व त्यामध्ये लहान मोठ्या आकाराची मशिनरी, ज्यामध्ये दूध पॅकेट, दही, लस्सी, बटर, दूध पावडर, पनीर, तूप, श्रीखंड, दुधापासून विविध उत्पादने तयार करण्याचे कारखाने, ज्याची कॅपॅसिटी प्रतिदिन 20 लाख लिटरची आहे. डेअरीचे पूर्व बाजूस लगतच्या स्वराज्य डिझेल व पेट्रोल पंप सर्वांची एकूण अंदाजित किंमत
मला एवढे शून्य वाचता येत नाहीत, कारण आपला तेवढा काय पैशाचा काय संबंध नाही, पण अक्षरी 4200 कोटी रुपये, हे मी म्हणत नाही, हे कितीला व्यवहार झाला मला माहित नाही, पण पोलिसांच्या प्रेसमध्ये हे आहे, हे आपण बघू शकता. आणि खाली त्यांनी म्हणलंय की ही सगळी प्रॉपर्टी एमपीडीआयचा प्रस्ताव तयार करण्याचे कामकाज चालू आहे. तर आमचा साधा प्रश्न काय, 8/8/2024 ला जर एमपीडीआयचा प्रस्तावामध्ये ही प्रॉपर्टी घ्यायचं काम चालू आहे असं जर प्रेस नोटमध्ये पोलिसांनी त्यावेळेला सांगितलं, तर महाराष्ट्र शासनाच्या 18 मार्च 2025 मध्ये तुम्ही ज्या कुठेच्या 80 प्रॉपर्ट्या सीज केल्यात, 80 प्रॉपर्ट्याची जी यादी आहे त्याच्यामध्ये हा प्रकल्प का नाही, हा प्रश्न आम्ही विचारला. कारण नेमकं ठेवीदाराचं दुर्लक्ष झाल्यावर ही प्रॉपर्टी एमपीडीआय मध्ये घेऊन स्वस्तात विकायची का, कुणाच्या घशात घालायची का, हा आमचा प्रश्न आहे. आणि कुठे ग्रुप देखील कुणाच्यामुळे गेला याचा देखील नार्को टेस्टमध्ये त्या ठिकाणी प्रश्न आला पाहिजे. सुरेश कुटेंना त्रास झाला का, कसा व्यवहार झाला, पारदर्शक झाला असला तर चांगला आहे, पण शंका आली तर ती देखील आपण नार्को टेस्टमध्ये त्या ठिकाणी घेऊ. तुमचा पीए जो शिंदे नावाचा पीए ना, तो व्हॉट्सअप ग्रुपवर रणजित दादा तुमची काही चूक नाही ना, तो मेसेज घालतो तुमच्या फलटण भाजपाच्या ग्रुपमध्ये. काय मेसेज घालतो की जे वाहन मालक नाहीत त्या कार्यकर्त्यांनी जिथे जिथे महबूब शेख व अंधारेबाई बातम्यात आहेत तिथे 277 गुन्हे व टोळी मालक यांच्या विरोधात कमेंटमध्ये वाहन मालकाचे पैसे बुडवल्याची माहिती करून द्या, टोळी मालक लबाड लांडगे असल्याचे सांगा. त्यानंतर त्यांचा एक कार्यकर्ता माझा नंबर टाकतो आणि सांगतो महबूब शेखला फोन करा, रेकॉर्ड करा आणि टाका, तुम्ही बदला, वातावरण बदलण्यास वेळ लागत नाही. म्हणजे काय वातावरण बदलायचंय, तुम्ही सांगताय तुम्हाला बदला नाही घ्यायचा, बदलाव करायचा आहे, हे असा बदलाव करायचा आहे फोन लावून शिव्या देऊन. आणि काय एवढी मस्ती येते हो दादा ह्या लोकांना. आणि अजून एक, तुम्ही सारखे सगळ्यांना नोटिसा पाठवतात दादा, तुम्ही सगळ्याला नोटिसा पाठवतात, सगळ्याला कारवाईची धमकी देतात. तुम्ही मुकादमाला काय काय धमकी दिली, हास्यास्पद बघा. मुकादमाला दादानी सांगितलं की हे सगळे मुकादम माझ्या विरोधात का ओरडतायत, तर यांना 15 वर्षाची शिक्षा लागणार आहे. 15 म्हणजे काय, लाईफचं कन्व्हेक्शन लागणार आहे असं रणजित दादाचं म्हणणं आहे. दादा IPSC मध्ये जो 420 होता तो BNS मध्ये 318 झालाय आणि ह्या BNS मध्ये 3 वर्ष, 5 वर्ष आणि 7 वर्ष एवढी शिक्षा आहे. जन्म ठेपेला आहे ती, 14 वर्ष आहेत, 15 पण नाही. म्हणजे धमकी द्यायची, दम द्यायचा आणि रेटून खोटं कसं बोलायचं हे तुमची पत्रकार परिषद आहे. आता हा प्रोरेक्स रिसर्च जो आहे ब्युरो, ह्या प्रोरेक्स रिसर्च ब्युरोवर काही कारवाई केली का दादा, याला काय आब्रू नुकसानीची नोटीस बिटीस पाठवली का. यांनी बघा ना तुमच्या विरोधात म्हणले, हे कोण आहेत रणजित निंबाळकर, हे जरा बघा ह्या ब्युरोमध्ये, हे तुम्हीच आहेत का तपासा. याच्यात त्यांनी काय म्हणले, रणजित सिंह निंबाळकर हे प्रचंड दादागिरीचे राजकारण मतदारसंघामध्ये करीत आहेत. रणजित सिंह निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून जमिनीच्या वादावरून दिगंबर आगवणे यांच्या मुलीने औषध घेतले होते असे मतदाराकडून कळते. असं कोण म्हणतंय, मी म्हणत नाही, एजन्सी म्हणते. याला काही नोटीस पाठवली, याच्यावर काही कारवाई केली. त्यानंतर दिगंबर आगवणे यांना जेलमध्ये टाकणे व नंतर कुटुंबियांना देखील त्रास देणे या दादागिरीच्या धोरणामुळे निंबाळकर यांच्यावर मतदार नाराजी दर्शवत आहेत. तसेच दिगंबर आगवणे यांना अधिक सहानुभूती मिळत आहे. काय हे मी म्हणत नाही, ही एजन्सी म्हणते. काय कारवाई झाली. आणि ज्या वेळेला मी संपदा मुंडेच्या प्रकरणात बोललो ना रणजित दादा, त्या दिवशी रात्री मला आगवणे ताई इथं बसल्या, त्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं आमच्या कुटुंबावर काय अन्याय झाला. जे आगवणे 2019ची तुमच्याकडून विधानसभा लढले, तुम्ही फार कौतुक केलेलं आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्याचे. आगवण्यांच्या बद्दल तुम्ही काय बोलत होता याचे देखील व्हिडिओ आहेत. ते वाजून मला वाटतं तुमचा वेळ घेऊ नये, कारण तुम्ही फार त्याचे कौतुक करत होतात. आता तो आगवणे आता तुम्हाला दुश्मन वाटतोय, तो किती वाईट आहे आता तुम्ही सांगताय, पण एक जरा क्लिप वाजवूनच दाखवतो. या फलटण तालुक्याचा होणारा भावी आमदार दिगंबर आगवणे साहेब, मूर्ती लहान आहे पण खिशातलं असलं नसलं देण्याची दानत आहे.
दानत जे स्वतःला राजे महाराजे म्हणून घेतात, खिशातलं कधी एक पाण्याचा टँकर नाही दिला, गरीबाला कधी मदत नाही केली. पण हा तुमच्या शेजारी बसताना दिगंबरा गोने माझ्या प्रेमाखातर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्यांनी विनंती केली आणि शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या चिन्हावर उभं राहिला, नाही तर तुमच्या बरोबर हा विधानसभेमध्ये दिसला. 65,000 मतदान दिगंबरा गोनेला मिळालं. वय थोडं, काम मोठं आहे. आता हे दादा तुम्हीच आहेत ना, का हे बी दुसरे रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत? मूर्ती लहान, कीर्ती महान, दानत असलेला माणूस, काम मोठं, वय लहान, असा माणूस अचानक एवढा विलन होतो? काय कारण? कळलं पाहिजे का नाही? आता दिगंबर आगवणे असल, रत्नदीप निंबाळकरांची माहिती माझ्याकडे कुठून आली ते पण दादा तुम्हाला मी सांगतो. रत्नदीप नाईक, रत्नदीप निंबाळकर याच्या बायकोने मला फोन केला. माझ्या माहितीचे स्रोत सांगतो मी तुम्हाला, जाहीर सांगतो. जसं तुम्ही कुणाला म्हणलं ना बापाला घाबरत नाही, तसं मी महबूब शेख देखील कुणाच्याच बापाला घाबरत नाही आणि मी मोकार आरोप कुणावर करत नाही. मला जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत मी त्या विषयावर बोलत नाही. राजकारणासाठी मी बोलत नाही हो. राजकारणासाठी बोलायचं असतं ना तर भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षावर आरोप झाला. मला अनेकांचे फोन आले, तुम्ही बोला, भाजपचा युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे. मी म्हणलं जोपर्यंत मला खात्री होत नाही तोपर्यंत महबूब शेख तोंड कुठं घालणार नाही. आणि मला खात्री झाली नाही, मला पाहिजे तसं समाधान झालं नाही माहितीचं, म्हणून मी कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायच्या भानगडीत पडलो नाही आणि ह्या भानगडीत मी कधी पडत नाही. मला रत्नदीप निंबाळकरांच्या बायकोनं फोन करून सांगितलं की तिच्या नवऱ्याचा कसा हत्या झाली आणि तो काय काय त्या ठिकाणी अपघात कसा होता. माझी नार्को करा ना, कुठून आली माहिती? आगवणे ताईंना विचारा प्रेस झाली की नाही. मी फोन केला की ताई तुम्ही खासदार रणजितदादावर पेट्रोल चोरीचा आरोप केला, त्यांच्या बायकोवर विनयभंगाचा आरोप केला, तक्रारी केल्या, हे कसं काय केलं तुम्ही? हे चुकीचं आहे. विचारा, त्या सांगतील. तर त्यांनी मला जी माहिती सांगितली ना ती अतिशय धक्कादायक होती. आणि मुकादमा जे तुम्ही सांगताय ना, हा भायाचा बांगर, भाया तालुका पाटोदाचा, जिथून मी विधानसभा लढलो, हा गरकळ मुकदम आहे ना, हा गरकळ, हा शिरूर कासार माझ्या तालुक्यातला आहे, तो राठोड आमच्या धारूरचा आहे, आमच्या जिल्ह्यातली आहेत. 40 गावच्या मुकदमाचे मला फोन आले, पण मला त्या भानगडीत पडून हा प्रकरण वेगळ्याकडे जाऊ नये. आमचा फक्त हेतू हा आहे की संपदाला न्याय मिळाला पाहिजे, नन्नवरेला न्याय मिळाला पाहिजे, आगवणे कुटुंबाच्या सोबत काय झालं हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. रत्नदीप निंबाळकरचा खून हा कुणी आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला, अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला, हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. एक फक्त मी ताईला विनंती करतो की एक रणजितदादाचाच कार्यकर्ता, क्लिप ऐकवली ना तुम्ही, तर आम्ही म्हणत नाही हा दादा तुमचा कार्यकर्ता आहे, कदाचित तो आजही तुमच्या सोबत आहे, तो काय सांगतोय ताईला हे ऐका. ताईला हे पण याच्यात त्यांचा कार्यकर्ता, ही मी तुमच्या सगळ्याची विनंती आहे, मी तुम्हाला पाठवतो. त्यांचा कार्यकर्ता सांगतो की कसं खोट्या गुन्ह्यात अडकवतात, कसं पोलीस दबाव आणतात, हे तुमचा कार्यकर्ता सांगतोय ह्यांना, आणि कसा दबाव आहे हे सांगतायत. आता आमची एवढी मागणी की संपदाच्या प्रकरणात निवृत्त न्यायाधीशामार्फत एसआयटी करावी, त्याचबरोबर त्या एसआयटीची कक्षा ही वाढवावी. कृष्णा ज्या आपल्या ताई आहेत, कृष्णा, अंजना कृष्णा, ह्या महिला IPS त्याच्यामध्ये घ्याव्यात आणि त्याची कक्षा वाढवावी. संपदाच्या खुनाबरोबर नन्नावरेच्या आत्महत्येचं देखील गुढ उकळलं पाहिजे, रत्नदीप निंबाळकरांचं देखील गुढ उकळलं पाहिजे की त्यांना वाचवण्यासाठी त्यावेळेला खुनी प्रयत्न केला आणि हगवणे कुटुंबावर जो अन्याय झाला याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे. या सगळ्या नार्को टेस्टचे आमचे प्रश्न आहेत दादा. ह्या नार्को टेस्ट तुम्ही पहिलं व्हा, तुमची झाली की महबूब शेख तयार आहे. फक्त नार्को टेस्टमध्ये आपल्यासोबत राहुल धस, महाडिक PI, जायपत्रे, पाटील, बदने, धुमाळ हे देखील अधिकारी, आणि अजून एक चौकशीचं जे पत्र काढलं ज्यांनी दुसऱ्या याच्या
त्या दवाखान्याचे, त्या दवाखान्याच्या त्या अधिकाऱ्यांनी त्यांचं नाव या ठिकाणी त्या पत्रामध्ये नमूद केलंय, तक्रारीच्या पत्रात संपदाच्या, तर त्याचा देखील समावेश त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि हगवणे कुटुंबाच्या सोबत काय झालं आणि तुम्ही जे आरोप केलेत हे आरोप कसे आहेत आणि काय आहेत, मी विनंती करतो जयश्रीताईंना की त्यांनी आपल्याला सविस्तर त्याच्याबद्दल सांगावं. आणि फक्त एवढंच सांगतो, तुमचे जे कार्यकर्ते फोन करतायत ना, त्यांनी तारीख डिक्लेअर करण्यापेक्षा रणजित दादा मुंबईत ठिकाण हे ठरलं, तारीख तुम्ही सांगायची, पैसे तुम्ही भरायचे आणि पहिली नार्को टेस्ट तुमची, माझे प्रश्न आणि ह्या प्रकरणाच्या विषयी तुमची बदनामी करायला तुम्हाला जे प्रश्न वाटतात ते प्रश्न ह्या प्रकरणाच्या विषयी तुम्ही माझ्याबद्दल द्यायचे, त्याची नार्को टेस्ट माझी करायची. पण हे अधिकारी सगळे सोबत पाहिजेत. ताई बोला. नमस्कार, मी जयश्री दिगंबर आगवणे. आज 9 दिवस झाला आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि ह्याचं कारण डॉक्टर पीडित महिला त्यांच्यामुळं आज आमच्या कुटुंबाला समोर माध्यमांच्या समोर यावं लागलं. कारण 3 वर्षापूर्वी आमच्यावरती असाच प्रसंग आला होता की आमचं घर सील झालं, माझ्या पतीला अरेस्ट झाली, आमच्यावरती अगोदरच कारस्थान रचलं होतं, त्याच्यात 24 केसेस झाल्या, माझ्यावरती ईडी, मोक्का, खंडणी यासारख्या गुन्हे दाखल झाले. त्याच्यामुळं आम्ही या माध्यमांसमोर पीडित महिलेच्या आत्महत्येचं कारण बनून येतोय. त्यांनी काल ज्या 9 दिवसापूर्वी जे प्रश्न विचारले होते माध्यमांना, ते 2 दिवसापूर्वी त्यांनी जे एकतर्फी नाटक आणि वजा पत्रकार परिषद जे घेतली ते हास्यास्पद होती, जे नाईक निंबाळकर घराण्याला न शोभण्यासारखी होती. कारण आज माझ्या मुलींनी औषध घेतलं आणि त्यांनी काय सांगितलं की ते 2 महिने ट्रेनिंग दिलं. 2 महिने ट्रेनिंग कसं देतात त्यांना, त्यांच्याकडे जायचंय मला विचारायला की 2 महिन्याचं ट्रेनिंग कसं असतं. आणि हॉस्पिटलमध्ये नाकात नळ्या, तोंडात नळ्या घालून कुणाला म्हणजे हे होतं, किती त्रास होतो तो. आणि ह्या सुविधा हॉस्पिटल, ते आणखीन एक म्हणतात की मास्टर माइंड, त्यांच्या हॉस्पिटलला नेलं आणि तिथं डॉक्टर हसले आणि मग मुली हॉस्पिटलला नेल्या. पण हे सुविधा हॉस्पिटलचं दोन्ही, हे सुविधा हॉस्पिटल पर्सनल, ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, दोघींचे हे रिपोर्ट आहेत. आणि ह्याच्यात डॉक्टरनी काय सांगितले, नोट डन, एमर्जन्सी शिफ्ट टू हायर सेंटर, हे दोघींचं आहे, हे मी तुम्हाला देते. नंतर दुसरा, मुली म्हणजे एखाद्याचा आत्महत्या करण्याइतपत ते हे करतात आणि त्यांचे कार्यकर्ते, एवढं फलटण तालुक्यात एवढी दहशत होती माझ्या मिस्टरांना अरेस्ट झाल्यानंतर की मुलं बाहेर पडायला घाबरत होती. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे आता फोन कॉल करून दम देतात ना ह्यांना, त्यांना आम्ही जे दादा रणजितसिंह नाईक निंबाळकरांविषयी जे प्रश्न उपस्थित करतोय, तर फोन करून दम देतात ना, तेच लोक त्यावेळेस कार्यकर्त्यांना ताणून म्हणजे गाड्या आडव्या लावत होते. परत आगवण्यांना मदत केली तर तुला केसमध्ये घेते, तुझ्यावरती MCO मोक्यासारख्या गुन्हा दाखल होईल आणि मग तुला बेल जामीन होऊन देणार नाही. ह्या कारणाने अजिबात फलटण तालुक्यातून एकही माणूस मदतीला समोर, ज्याला कोणाला मदत करायची ते सुद्धा समोर येऊ शकले नाही, एवढं दहशतीचं वातावरण होतं. नंतर त्यांनी 2 अर्ज दाखवले, जे की पेट्रोल चोरी आणि गाडी भाडं, जे माझ्या मिस्टरांनी आज तालुक्यासाठी त्यांच्यासाठी जे समाजकार्य केलं आणि ते 2019ला त्यांनी लोकमत सखीमनचा कार्यक्रम होता आणि त्याच्यात त्यांनी नवस केला होता. आणि नवस करताना ते बोलले होते की महिलांना 3 वर्ष देवदर्शन घडवणार आणि त्या देवदर्शनासाठी माझ्या मिस्टरांनी त्यांना मदत केली. म्हणजे नवस यांचे आणि नवस फेडायला माझे मिस्टर, त्यावेळेस त्यांना सगळं म्हणजे त्यावेळेस त्यांनी गाडी भाड्याची हे केलं नाही. आणि आत्ता ते आम्ही आहे ना, हे RTI थ्रू अर्ज मागवलेत, सगळे RTI थ्रू, म्हणजे आमच्यावरती मागणी केलेली आहे. दिगंबर आगवणे व त्यांच्या पत्नी व मुले यांनी इतरांच्या विरोधात दाखल केलेले तक्रारी अर्ज व प्रती, इतर लोकांनी दिगंबर आगवणे यांच्यावरती पत्नी व मुले यांच्या विरोधात दाखल केलेले अर्ज, हे अर्ज आहेत सगळे मिळवलेत. पण त्याच्यात ते 2च अर्ज नाहीत जे की त्यांनी पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशनला बनावट अर्ज बनवून घेतलेत आणि त्यांनी ते स्वतः तयार केलेत. त्याच्यात कुठला नंबर असतो तो
आवक जावक नंबर नाही. परत त्याच्यात ठाणे अंमलदार अर्ज घेतल्यानंतर टायमिंग टाकतात, डेट टाकतात, ते काही नाही त्याच्यावरती डायरेक्ट. आणि प्रत्येक अर्जावरती ही सही लेफ्ट आणि त्यांची अर्जावरची सही कुठं होती? राईटला. प्रत्येक अर्ज तुम्ही चेक करा, माझ्याकडे हा पुरावा आहे. आणि मला तो म्हणजे त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना मला एक सांगायचंय की त्यांची दिशाभूल केली. आम्ही म्हणत होतो की साहेबांची सगळ्या माध्यमांनी आम्हाला विचारलं की तुम्ही गेला नाही का, राज्याच्या गृहमंत्र्याकडे का जाईना, का जात नाही, तुम्ही त्यांच्याकडे जावा. पण आम्ही आजपर्यंत जे सांगतोय माध्यमांना, जनतेला सांगतोय, आज महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की त्यांनी दिशाभूल कशी केली, त्यांचं ब्रेन सेट कसं करून ठेवलंय की आज दिगंबर राघवनेंनी माझ्यावरती पेट्रोल चोरीची 5,000 पेट्रोल चोरीची केस केली आणि 4,000 5,000 गाडी भाडं दिलं नाही. म्हणजे ह्या खोटा बनाव रचला आणि त्याच्यात त्यांना सगळं म्हणजे त्यांना सांगितलं की दिगंबर राघवने माझ्यावरती अशा कारवाई करतोय, अशी बदनामी करतोय. आणि आता 2024च्या विधानसभेला त्यांनी एक तक्रार केली लतीबाई तांबोळीच्या, जे की त्यांच्या अगोदर डायरेक्टर बॉडीत होते ते. तर त्याच्यानुसार त्यांनी बॉडीगार्ड घेतले आता. म्हणजे हे त्यांनी सांगितलंय, सगळं सेट करून ठेवलेलं आहे अगोदर की सहानुभूती कशी मिळवायची. तक्रार काय केली ते सांगा, तक्रार काय केली ते सांगा ना. तक्रार जेलमध्ये काय केलं ते सांगा. कट रचला 2024ला त्यांनी तक्रार केली की माझ्या जीवाला धोका आहे, FRI दाखवा, जीवाला धोका आहे. आणि त्यांच्या मिसेसनी दिगंबर राघवनेनी जेलमध्ये कट रचला आणि मी बाहेर शूटर बघून ठेवलेत. एवढ्यापर्यंत त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना म्हणजे त्यांची दिशाभूल करायचं चाललंय आणि गृहमंत्री त्यांचं ऐकतात. मला त्यांचे हात जोडून विनंती आहे की एकच हे चार्जशीट आहे त्या तक्रारीचं जेलमधून आलेलं आहे आणि जेलर सांगतात की असं काही घडलं नाही आणि दिगंबर राघवनेंचा आणि त्या मुलांचा काही संबंध आला नाही. म्हणजे हे किती कटकार असतात. मी आता एक व्हिडिओ देणार, तो व्हिडिओ दाखवला त्याच्यावरूनच कळतंय की आपल्याला कसं न्याय भेटणार आहे, कसं खोटं चालतंय, कसं आहे. ते 2 अर्ज मला पाहिजेत. उलट त्यांनी जे केलेत ना ते अर्ज, त्यांनी जे जनतेची दिशाभूल केली आणि राज्याच्या गृहमंत्र्याची दिशाभूल केली, ते अर्ज मला पाहिजेत. पोलीस स्टेशनला जे आम्ही PSI गोडसेंच्या विरोधात तक्रार दिली होती की आमचे गुन्हे दाखल कोर्टाने आदेश दिलाय, दिवसभर पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं आणि गुन्हा दाखल झाला नाही. दुपारी माझ्या पतीनं पेट्रोल ओतून घेतलं. म्हणजे आम्हाला न्याय मागायसाठी आत्महत्येपर्यंत जावं लागतंय. आणि ह्यांचे खोटं एवढं चालतंय की म्हणजे ह्यांच्यावरती वरदहस्त आहे कोणाचा तरी आणि त्यांची दिशाभूल करून हे सगळं त्यांच्या नावाखाली, त्यांच्या नावाची कसा वापर करून जनतेवरती अन्याय करतात हे त्यांनी एकदा गृहराज्यमंत्र्यांनी तपासावं. आणि एकदाच माझी विनंती आहे की त्यांनी मला फक्त मी सगळे पेपर घेऊन येते, पुरावे घेऊन येते, त्यांनी मला फक्त एकदा चान्स भेटायचा. त्यांच्या मिसेसवर विनयभंग केला असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांच्यावर आणि त्यांच्या मिसेसवर. त्याच्याबद्दल काय तेच सांगा. असं काही केलंय का तुम्ही? म्हणजे तुम्ही बघा, थोडक्यात तुम्ही नार्को टेस्टला तयार आहेत का ते सांगा त्यांना. तुम्ही आणि तुमचे मिस्टर आहेत का तयार नार्को टेस्टला? ताई, तुम्ही आणि तुमचे मिस्टर त्यांनी त्या दिवशी एक आणखीन हे सांगितलं की मी त्यांच्यावरती विनयभंगाची केस केली. माझा अर्ज पोलीस स्टेशनला असा गेलेला आहे की रणजित सिंह, आणि तो अर्ज 12/4/2022 ला गेलाय. रणजित सिंह नाईक निंबाळकर व इंडिया ॲग्रो उपवळे संचालक मंडळ यांच्यावर गुन्हा दाखल होण्याबाबत. महोदय, मी वरील अर्जदार विनंतीपूर्वक अर्ज करते की मी व माझे पती आम्ही 2016 साली आयुर ट्रेडर्सची पार्टनरशिप फर्म उघडली होती. त्यामध्ये आम्ही दोघे समसमान म्हणजे 50-50% भागीदार होतो. आम्ही आयुर ट्रेडर्समधून 20/11/2017 रोजी स्वराज इंडिया ॲग्रो उपळे यांच्या खात्यावरून परफॉर्म इनवॉइस अगेन्स्ट बगॅज खरेदीसाठी 65 लाख रुपये पाठवले होते. त्याचे बगॅज आम्हाला मिळालेले नाही. त्यावेळी रणजित सिंह नाईक निंबाळकर व आमचे संबंध चांगले होते. या संबंधाचा फायदा घेऊन त्यांनी आमची फसवणूक केली व आम्हाला बगॅज दिले नाही. तसेच ते पैसे परत केलेलेही नाहीत. मी दलित समाजाचे असल्यामुळे मला वेळोवेळी अपमानास्पद वागणूक देत आहेत. हा अर्ज आहे माझा आणि त्यांनी ते संचालक बॉडी म्हणजे आमचा 26 कोटीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल आहे आणि ती ऑर्डर त्याच्यावरती दाखवली. विनयभंग त्यांच्या पत्नीवर केला, माझ्यावर केला. जयश्री किती दिशाभूल आहे. नाही शोभत दादा तुम्हाला हे.
आज तुम्ही सांगता लाडक्या बहिणी, राज्याचे गृहमंत्री मंत्र्यांना माझी एकच विनंती आहे, लाडक्या बहिणींसाठी तुम्ही आज ते 1500 रुपये, पण हे 1500 रुपये काही कामाचे नाहीत. आमच्या लाडक्या बहिणींचे आज घर उद्ध्वस्त होते, प्रपंच उद्ध्वस्त. 3 वर्ष झालं मी वन फिरते न्यायासाठी, पण तुम्ही मला फक्त एक वेळ द्या फक्त तुमची. मी कागदोपत्री पुरावा घेऊन तुमच्या बरोबर बसायला तयार आहे. तुम्ही जिथं म्हणता तिथं मी येते. आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पण बोलवा समोर की कागदोपत्री पुरावा घेऊन. आणि दुसरी नार्को टेस्टचं ते सांगतात. नार्को टेस्टचा तर माझ्या पतीनं हा अर्ज 2023 26/6/2023 लाच केलेला आहे की माझी नार्को टेस्ट चाचणी व्हावी. आणि ते कोणासोबत? खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अजय बन्सल SP सातारा तत्कालीन पोलीस अधीक्षक, समीर शेख सातारा पोलीस अधीक्षक, तानाजी बर्डे तत्कालीन सातारा पोलीस अधीक्षक, राहुल दस उप अधीक्षक फलटण, धन्यकुमार गोडसे तत्कालीन पोलीस निरीक्षक फलटण, दादासाहेब पवार तत्कालीन पोलीस निरीक्षक फलटण, शेळके साहेब फलटण शहर पोलीस निरीक्षक, सर्व तपासी अधिकारी, खंडणी मागताना उपस्थित राहणारे सर्व गार्ड अंमलदार, सर्व फिर्यादी, सर्व साक्षीदार व माझी स्वतःची. म्हणजे हा 2023 ला अर्ज केलेला आहे नार्को टेस्टची. आम्ही बी तयार आहे नार्को टेस्टला. तुम्ही कधी नार्को टेस्ट घेताय त्याची तारीख मला फक्त पाठवा. आम्ही दोघं आणि त्यांची लाईव्ह तिथं, तुमची इकडे खुर्ची आणि त्यांची तिकडे खुर्ची, आपण लाईव्ह घेऊया नार्को टेस्ट. असं आहे की एकंदरीत जयश्रीताईच्या बोलण्यावरून लक्षात येतंय की त्यांनी ज्या तक्रारी केल्याच नाहीत त्या केल्या असा बनाव मला वाटतं देवाभाऊंला त्यांनी दाखवला. आणि ज्या आगवणे मुख्यमंत्री साहेबाच्या गुड बुकमध्ये होते ते रॉंग बुकमध्ये कसे जातील असा एकंदरीत प्रयत्न माजी खासदारांनी केलेला दिसून येतोय जयश्रीताईच्या बोलण्यावरून. त्यामुळं त्यांनी कशा खोट्या केसेस केल्यात? 25 केसेस ना? किती ताई? 25 केसेस. कधीपासून विश्लेषण सांगतो. 2 मिनिटं सांगा किती केसेस केल्यात सांग. बराच वेळ झालेला याची कल्पना आहे. सर्वप्रथम माझी ओळख करून देते. मी स्नेहल रवींद्र बनसोडे. ज्या 25 केसेस झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 1 नंबरला नाव येतं दिगंबर आगवणे, 2 नंबरला जयश्री दिगंबर आगवणे आणि 3 नंबरला स्नेहल रवींद्र बनसोडे. आणि या कारणामुळे मी आज आपल्या समोर काही पुरावे घेऊन येते. या राजकारणाशी माझा तसा काहीच संबंध नाही. स्नेहल रवींद्र बनसोडे. 6 बहिणींमध्ये वाढलेली मी, मला एक भाऊ, एकत्र कुटुंबात वाढलेली मी. पण आज हे अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला कळणं गरजेचं आहे की पोलीस प्रशासन हाताशी धरून तुम्ही काहीही करू शकता. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं. आज धडधडीत पुरावे, धडधडीत नावं असून सुद्धा एक पत्रकार परिषद म्हणून सभा घेतली जाते. त्या सभेमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हसू आलं जातं. एक महाराष्ट्रभर पसरलेला संवेदनशील विषयाचं हसू केलं जातं. ही महाराष्ट्राचे म्हणजे लोकप्रतिनिधी अशा प्रकारे जर वागत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि महाराष्ट्राचं जनतेचंही दुर्दैव आहे की आपण अशा लोकांना निवडून देतो. मी पुन्हा एकदा सांगते, राजकारणाचा आणि माझा काहीही संबंध नाही. परंतु शिकले सवरलेली मी, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली मी, केवळ दिगंबर आगवणेंना मदत करते. दिगंबर आगवणे माझे नातेवाईक लागतात. मी ह्यांची सख्खी भाऊजाई लागते. मी एका स्त्रीला मदत करते. म्हणून जर मला मुक्क्यासारख्या, खंडणीसारख्या गुन्ह्यामध्ये अडकवलं जातं तर आज पीडित महिलेच्या मृत्यूच्या निमित्ताने म्हणा हे सगळं ह्यांचं पितळ उघडं पडतंय. आणि त्यासाठी मी सुद्धा हिंमत बांधलेली आहे. मी जेव्हा जेव्हा केसेस व्हायच्या तेव्हा असा विचार करायचे की एक झाली, चला बाबा त्यांचा राग आहे, राजकारणात शेवटी राग आहे, मान्य आहे. पण दुसरी झाली, तिसरी झाली, मुक्यासारख्या गुन्ह्यामध्ये अडकवता. तुम्ही म्हणता ना तुम्हाला 2 मुली आहेत, मग थोडी तरी संवेदनशीलता दाखवायची होती. माझ्याही पाठीपोटी आहेत ना मुली. माझ्या घरचे काय विचार करतील? शिक्षण काय असंच होतं का हो? आज संपत द्यायच्या घरचा परिस्थिती काय? ऊसतोड कामगाराची लेक ती कशी शिकली असेल?
डॉक्टर झाले ते डॉक्टर, किती डोनेशन भरायला लागतं, कष्ट करूनच मोठी झाली ना, शिक्षण घेऊनच मोठी झाली ना, किती बनावा खायचा, किती खोटं करायचं आणि प्रेझेंटेशन असं द्यायचं. तुम्हाला तुमची राजकारणाची ती जी सभा झाली ना त्याच्यावर एकच निश्चित होतं की तुम्हाला आजही फक्त राजकारण दिसतंय. म्हणजे दिगंबर आगवणेचा विषय मास्टर माइंड म्हणून श्रीमंत रामराजेंच्या माथी मारायचा आणि बाजूला व्हायचं. तुम्ही का नाही उत्तर दिली की तुम्ही का बँकांना लेटर लिहिली, तुम्ही का नाही उत्तर दिलं की तुम्ही ईडीला लेटर का लिहिलं, ह्याचं सविस्तर मी एकदम थोडक्यामध्ये सांगते, तुमचा जास्त वेळ घेत नाही. 18/2/2022 ला दिगंबर आगवणे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती तक्रारी अर्ज केला. ह्याच्यामध्ये त्यांचे आर्थिक व्यवहार होते. त्यानंतर 26/2/2022 ला केला, म्हणजे 18-26 कालावधी बघा, 1 आठवड्याचा कालावधी. ऍक्शन झाली नाही, 26 ला पण केला. त्याच्यानंतर एसपींनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलं. आर्थिक गुन्हे शाखेने 3/3/2022 ला लेटर दिलं आणि काय म्हटलं ह्याच्यामध्ये, हे विशेष आहे. उपरोक्त अर्जाची चौकशीत आपण दिलेला जबाब, हजर केलेली कागदपत्रे तसेच गैरहजरदार यांनी दिलेला खुलासा व सादर केलेली कागदपत्रे यावरून प्रथम दर्शनी गुन्ह्याचा प्रकार दिसून येत आहे. आपण नमूद केलेल्या गुन्ह्याचा प्रकार हा फलटण तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याने आपण आपली तक्रार तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल करावी. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर हे आर्थिक गुन्हे शाखेचं दुसरं लेटर. आता 3/3/2022 नंतर हे 19/4/2022 हे लेटर. याच्यामध्ये साधारण 1.5-2 महिने आपण म्हणू शकतो एवढा कालावधी गेला. या दरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरती कुठलीही एफआयआर नोंद झाली का, गुन्हा नोंद झाला का, तर नाही झाला. बर, हे 19/4/2022 लेटरमध्ये जी आर्थिक गुन्हे शाखा असं सांगते की हा गुन्ह्याचा प्रकार दिसून येतोय, तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा नोंद करा. आपण तिथं जातो तरीही गुन्हा नोंद करून घेतला जात नाही. आणि तीच आर्थिक गुन्हे शाखा शेवटी म्हणते की देवाणघेवाणीचे म्हणजे दिगंबर आगवणे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये व्यावसायिक हितसंबंधातून झालेल्या देवाणघेवाणीचा तसेच दिवाणी स्वरूपाचा हा प्रकार दिसून येतो. आपण एवढ्यावर थांबलो नाही, आपली लढाई सच्ची होती म्हणून आपण काय केलं, त्यानंतर आपण कोर्टाकडे गेलो, 156(3) नुसार अर्ज केले. न्यायालयाने आदेश दिले गुन्हे नोंद करून घेण्याचे. न्यायालयाचा आदेश घेऊन आपण गेलो पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनने हे बघा ती ऑर्डर, न्यायालयाचा आदेश घेऊन पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला म्हटलं गुन्हा नोंद करून घ्या. तिथे गेल्यानंतर आपल्याला असं सांगितलं जातं की पीआय साहेब इथं नाहीयेत. पीआय कोण, धन्यकुमार गोडसे, पीआय साहेब इथं नाहीयेत, त्यांची साईन वगैरे लागते आणि नंतर मग तुमचा गुन्हा नोंद करून गेला जाईल. आपण गेलो किती वाजता, 11 वाजता. ठीक आहे, मग या दरम्यान आपण म्हणतोय की गुन्हा नोंद करून घ्या, गुन्हा नोंद करून घ्या, नाही केला जात. काय होतं मग, अचानक पोलीस स्टेशनची लाईट तोडली जाते. म्हणजे निंबाळकरांना वाचवण्यासाठी कुठपर्यंत काय हद वापरली जाते, हा कुणी केलाय, एमएससीबीच्या अधिकारी आहेत पंढरीनाथ येळे यांनी 27/4/2022 ला ही एफआयआर नोंद केली की पोलीस कुणीतरी लाईट तोडलेली आहे. म्हणजे स्विच हा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी लाईट चालू असताना उघडला, फीडरशी छेडछाड केलेली दिसली, त्यामुळे फीडर पूर्ण बंद झालेला आहे. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर आपण काय म्हटलं, आपण त्यावेळेसचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, तारीख काय आहे 26/5/2022, सीआयडी कडे तपास वर्ग करण्याबाबत. दिगंबर आगवणेंकडे ठोस पुरावे होते म्हणून तर ते सीआयडी पर्यंत जाण्याच्या चौकशीसाठी तयार होते ना. त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय, सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी. दिलाय शेरा. धन्यकुमार गोडसे रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या दबावाखाली येऊन काम करतात, त्यावेळेचे डीवायएसपी त्यांच्या दबावाखाली येऊन काम करतात, तर हा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात यावा असं पोलीस अधीक्षकांनाही आपण लेटर दिलेलं. ठीक आहे, त्यानंतर काय झालं, त्याच दिवशीचा विषय सांगते तुम्हाला. ज्या दिवशी ऑर्डर घेऊन कोर्टाकडे गेलो, काय म्हटले, आपण अर्ज केला. याच्यामध्ये काय म्हटले, मी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 12 पासून कोर्टाच्या ऑर्डर घेऊन असून गुन्हा दाखल करण्यासाठी बसलो होतो, परंतु 6/25 मी पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाहीये आणि ह्याची माहिती द्यावी की का नाही झाला. तर तिथल्या ठाणे अंमलदार काय म्हणतात, आपण मागितलेली माहिती आता मी देऊ शकत नाही कारण माझा खुलासा होणार आहे. कसला खुलासा होणार आहे काय माहिती. त्यानंतर
त्यानंतर काय झालं असेल पुढं? संध्याकाळी 7:20 आपल्या हातात स्टेची ऑर्डर दिली जाते, सेशन कोर्टामधून घेतलेली. स्पीड बघा. त्यानंतर आता गुन्हा नोंद झाला. आपण एकतर आर्थिक गुन्हे शाखेकडे गेलो, कोर्टाकडे गेलो, गुन्हा नोंद करून घ्या म्हटलं. त्यानंतर आता काल रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब सांगितलं की मला 21 फेऱ्या घालाव्या लागल्या पोलीस स्टेशनला, मला एवढ्या वेळा चौकशीला बोलवलं. 100% खरं बोलले. तुमचं 21 वेळा म्हणणं ऐकून घेतलं आणि फक्त आम्हाला एक लेटर दिलं, तेही रात्री 11:15 वाजता. त्याच्यामध्ये 16 तारखेच्या एका लेटरचा संदर्भ होता आणि आपण हे अजय बन्सल सर SP सातारा यांना पाठवलं आणि सांगितलं की मला 16 तारखेचं पत्र मिळालं नाही, 11 वाजता व्हॉट्सअप केलेलं मला. दुसऱ्या दिवशी आपण हे लेटर घेऊन पोलीस स्टेशनला गेलो आणि आम्हाला चौकशीला हे करायचंय म्हटलं, तर त्यांनी सांगितलं की आम्ही सगळी डॉक्युमेंट्स न्यायालयामध्ये बी समरीसाठी पाठवलेले, तुमचं जे काय म्हणणं आहे ते तिथं सांगा. मग त्यांनी काल जे सांगितलं ना की 182 अंतर्गत आता ह्याला कधीही सजा लागू शकते, का नाही लागणार हो सजा? जिथं दिगंबर आगोणेंचं म्हणणंच ऐकून घेतलं नसेल, 26 कोटी सारखा विषय असेल, 1 कोटी सारखा खोट्या कर्जाचा विषय असेल, असे विषय जर फक्त 15 दिवसामध्ये बी समरी तयार होऊन बी फायनल होत असतील तर न्यायालय असं म्हणेल, नाही तर कसं म्हणेल? बरं, हे कोण अधिकारी होते? हे कोण आहेत? धन्यकुमार गोडसे कोण आहेत, ज्यांची वारंवार आपण वरती तक्रार केलेली आहे. हा SP ना दिलेला अर्ज आहे की हे दबावाखाली येऊन काम करतात, चौकशी नीट करत नाहीत वगैरे. बरं, काय केलं असेल? SP नी DYSP कडे पाठवलं. DYSP नी चौकशी अधिकारी म्हणून त्यांचीच नेमणूक केली, ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांचीच नेमणूक केली. कोण आहेत गैरअर्जदार? कोण आहेत? रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार. आणि चौकशी अधिकारी कोण आहेत? धन्यकुमार गोडसे. बरं, दिगंबर आव्हाणेंनी एवढं तोंड उघडलंय, मग त्याचं तोंड बंद कसं करायचं? तर आता हे विक्रम सावंत, मी हा चार्ट बनवलाय तुमचा जास्त वेळ न जाण्यासाठी. 25 गुन्हे आहेत. विक्रम सावंत, ज्ञानेश्वर सावंत, राहुल सावंत, अहमद शेख आणि अनिता चव्हाण. आता ही सर्व लोक मला पुराव्यानिशी जर द्यायचं म्हटलं तर ह्याचे पुरावे आहेत की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी संबंधित आहेत. परंतु दिगंबर आगवणेंचे आणि ह्यांचे काही संबंध होते का? यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाले होते का? 1001% झालेले होते. परंतु ते काय होते व्यवहार? MPID गुन्हा कधी नोंद होतो? जर त्या ठेवणाऱ्या व्यक्तीला दाम दुप्पट तिपटीचं आमिष दिलं असेल तर होतो. पण आपण पावती दिलेली आहे, पावतीवरती स्पष्ट 12% लिहिलेले आहे. अहमद गनीम शेख यांनी 2019 साली जे काही आर्थिक व्यवहार झाले त्याच्यासाठी 138चं प्रकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर ते विक्रम सावंत, ज्ञानेश्वर सावंत ह्यांनी त्यांच्या छातीवर हात ठेवून सांगावं स्वतःला पर्टिक्युलर समाजाचे, आता मी ते नाव नाही घेत, पण समाजाचे, आणि ज्या संभाजी महाराजांना तुम्ही म्हणता त्या संभाजी महाराजांना डोळ्यासमोर धरून एकदा छातीवर हात ठेवून सांगावं की जे तुम्ही केलेलं आहे ते खरं केलेलं आहे की खोटं केलेलं आहे. कारण ईडीच्या FIR मध्ये, ईडीच्या ऑर्डरमध्ये सुद्धा असं आले की हे जे विक्रम सावंत आहेत 2.5 कोटीच्या लोन प्रकरणाचा तो विषय आहे. तर ईडीने सुद्धा सांगितले की याच्यामध्ये सर्व साक्षीदाराशी सांगतात की दिगंबर आगोणे यांचा या व्यवहाराशी काहीही संबंध नाही. मग आम्हाला एवढी सगळी प्रोसेस का? 14 दिवसांची पोलीस कोठडी का? किती गुन्हे नोंद होतात? 25 गुन्हे नोंद होतात. कुठले कुठले? ईडी, खंडणी, मोका, MPID. कोण आहे दिगंबर आगोणे? राजकारण लढलेलं व्यक्तिमत्व, समाजासाठी काम केलेलं व्यक्तिमत्व. बरं, रणजितसिंह नाईक निंबाळकर एवढ्यावर थांबले का? ते म्हणतात की संस्थांनी त्यांच्यावरती कारवाया केलेल्या आहेत, व्यक्तींनी केलेल्या आहेत. व्यक्तींचा संबंध तर दाखवताच येईल आणि त्याही पुढचं सांगायचं झालं तर पर्टिक्युलर प्रत्येक FIR मध्ये खोलवर जाऊन तेही सांगता येतील. पण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बँकांना लेटर लिहिलं आणि त्याच्यात असं म्हटलं की मला असं समजलं की ईडीने पत्र लिहिलेलं आहे. ह्यांना ही माहिती कुठून मिळाली? स्वतः आरोपीला ही माहिती मिळत नाही जोपर्यंत नोटीस वगैरे येत नाही. मग इतकी गोपनीय माहिती रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मिळते कुठून? ते बँकांना कुठल्या अधिकाऱ्याने लेटर देतात? त्याच्यानंतर हे MSCBचं लेटर जे त्यांनी दिलं, हे MSCBचं लेटर आहे. ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कायमस्वरूपी थकबाकी असताना नवीन कनेक्शनची चौकशी मिळण्याबाबत.
आता ह्याच्यामध्ये अहवाल झाला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की जेडी केमिकलचं कनेक्शन वेगळं आहे, आयरू ट्रेडर्सचं कनेक्शन वेगळं आहे. ह्याचा संबंध काय ते पुढे सांगते. हे फिर्यादी आहेत, ही मेन फिर्याद ज्याच्यामध्ये दिगंबर आगोणेंना मोका लागला. 13/4/2022 ची ही FIR. याच्यामध्ये दिगंबर आगोणे, उमेश कुमार आणि विनोद धुमाळ यांची नाव आहेत. त्यानंतर 16 तारखेला अजून एक अर्ज ते एसपींना करतात आणि त्याच्यामध्ये खरी कहाणी सांगतात की आम्ही 13चा अर्ज का दिला. जेडी केमिकल विषयी सुरुवातीला बोट कुणी उठवलं होतं? रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी. मग हे एसपींकडे जातात आणि सविस्तर सांगतात. त्याच्यामध्ये काय सांगतात? आता मोठा अर्ज आहे पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते. यांच्या विरुद्ध मोहन खरात यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करेन अशी धमकी देण्यात आली व दिगंबर आगोणे यास मुक्का लावणार असल्याचे सांगितले. मी व माझा पार्टनर आम्ही सामान्य कुटुंबातील मुले असून सदर कंपनी आम्ही दोघे चालवीत असून सदर कंपनीमध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. बरं, हा अर्ज दिल्याच्या नंतर एसपींनी सांगितलं की याच्यामध्ये 7 दिवसामध्ये चौकशी करून कळवा फिर्यादींना काय आहे ते. ह्या अर्जाची चौकशी आजपर्यंत झालेली नाही. ह्याच्या पुढे काय झालं नाही. त्याच्यानंतर काय होतं, 8 महिन्यांनी दिगंबर आगोणेंवरती FIR होते याच सब्जेक्टच्या रिलेटेड, ज्याच्यामध्ये एसपींनी सांगितलेलं की 8 दिवसामध्ये कळवा. 8 महिन्यानंतर FIR होते आणि ही मेन फिर्याद धरली जाते मोका लागण्यासाठी. आता मोका सँक्शनिंग किती जलद पद्धतीने झालं ते बघा. 13 तारखेला गुन्हा नोंद झालाय, 16 तारखेला प्रस्ताव एसपींकडे पाठवलाय. तपास 4 ते 5 दिवसांमध्ये सर्व साक्षीदारांचे जबाब घेतले गेलेले आहेत. त्याच्यानंतर आणि अजून एक, मला जास्त कायदा समजत नाही पण 3 वर्षामध्ये जे काही मी फेस केले त्यावरून मी हे सांगते. फिर्यादीला, आरोपीला पोलीस कस्टडीमध्ये घेण्याच्या आधी पूर्ण तपास झालेला होता. प्रस्ताव एसपींकडे आयजींना पाठवण्यात आलेला होता. 21 तारखेला त्यांना ताब्यात घेतले आणि 20 तारखेला प्रस्ताव आयजींकडे पाठवलाय. बरं, आयजीने त्रुटी काढल्या त्याच्यामध्ये. आयजी लगेच म्हटले नाहीत लावाल मोका. आयजीने त्रुटी काढल्या. काय त्रुटी काढल्या की प्रतिबंधात्मक कारवाई करूनच मोक्याचं सँक्शनिंगला पाठवा. त्याच्यानंतर काय इलिगल गेन आहे, काय म्हणजे जी गुन्ह्यातून निर्माण झालेले जे पैसे आहेत त्याच्यातून काय मालमत्ता घेतलेली आहे का, प्रतिबंधात्मक कारवाई केलेली. प्रतिबंधात्मक कारवाई केलेली नाही. म्हणजे ज्या 3 त्रुटी सांगितल्या त्या 3 त्रुटी हे केलेल्या नाहीत तरी सुद्धा मोका सँक्शनिंग होऊन येतो. ते त्याच दिवशी धन्यकुमार गोडसे बाहेरगावी जाण्याचं पत्र DYSPंना लिहितात. आता अजून एक मजेशीर म्हणजे हे सांगणं खूप गरजेचं आहे की तपास कसा होतो, म्हणजे खोटं करायचं असेल तर कसं केलं जातं. आता हे जी मोक्याची FIR आहे त्याच्यामध्ये मेन आरोप काय आहेत आपल्यावरती? अपहरण, फसवणूक, मारहाण, खंडणी. हे दिगंबर आगोणेंच्या मुलाचं लेटर आहे. दिगंबर आगोणे पोलीस कस्टडीमध्ये असताना त्यांना भेटण्याचं रिजेक्ट केलेलं आहे. याच्यामध्ये पोलिसांनी से दिलाय. गुन्ह्याचा तपास चालू आहे, घरातील कुठल्याही व्यक्तीला भेटू दिलं जाऊ नये. तरीही हा रणजित संदीप धुमाळ पोलीस स्टेशनला जातो आणि तिथं दिगंबर आगोणे त्याला खंडणी मागतात अशी फिर्याद आहे. ठीक आहे, असे कोण साक्षीदार सांगतात? तर हे दिलीप शंकर येळे. दिलीप शंकर येळे पोलीस कॉन्स्टेबल ते सांगतात की 14/11/12 सकाळी 10:10 सुमारास आम्ही फलटण पोलीस स्टेशनला इथे होतो आणि पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांनी आदेश दिला की रणजित संदीप धुमाळ याला दिगंबर आगोणे यांना भेटू देत. ठीक आहे, 14/11/2022 ला भेटू देत. 14/11/2022 हा त्यांचा जबाब 14/11/2022 रोजी दिलेला. वेळ सांगते तुम्हाला, 10:10 10:10 कोण होतो ड्युटीवरती? AS घोरपडे. आणि हे जे येळे आहेत ते किती वाजता होते? 2 ते 4 हे ड्युटीला होते. कसा हो जबाब दिला हा? मग म्हणजे खोटं करण्याला काहीतरी सीमा असते. पोलिसांना पण कळलं पाहिजे की खोटं करताना किती हुशारीने केलं पाहिजे. इतके घोळ घातल्यात प्रत्येक ह्याच्यामध्ये.
न्यायालयाचा आदेश होता का कुठला रणजित धुमाळ्याला भेटण्याचा? बरं, हे एका आरटीआय मध्ये नाही मिळालं, 10 वेळा आरटीआय करायला लागले, 10 वेगळी उत्तर आली. आम्ही त्याच्यामध्ये म्हणतोय सीसीटीव्ही फुटेज आम्हाला पाहिजे. आम्ही बघितलेत माणसं, हे जे आता नावं घेतली जातात ना पीआयची, राजेश शिंदे, रोहित नागटिळे, हे प्रत्येक फिर्यादी सोबत फिर्यादी वेगवेगळे आहेत ह्यांचे, पण ह्यांचा वकील एकच असतो. आणि विशेष म्हणजे आता जेव्हा डिफॉर्मेशनची नोटीस पाठवण्यात आली तेव्हा ज्या वकिलांनी ती पाठवली, धीरज घाडगे साहेबांनी, तर ते वकील या मोक्यातील आरोपीचे प्रायव्हेट वकील आहेत, स्पेशल पीपी आहेत या प्रकरणामध्ये. तरी हे प्रायव्हेट वकील देतात शेवटच्या स्टेजला. ह्याला किडनॅप केलं म्हणतोय, ह्यांनी FIR केले. माझी गाडी काय MH11DA 1678 ही सागर गायकवाडने नेली आणि ती कुणाला दिली? माझी गाडी जयश्री आगोणे, स्नेहल बनसोडे, रिंकू शिंदे, नितीन करे, मोठे यांना दिल्याचा माझा संशय आहे. FIR करतो गाडी चोरीची. याच्यामध्ये ह्या केसचा निकाल लागतो आणि कोर्ट असं म्हणतं की हा जो रणजित धुमाळे आहे हा माहिती लपवतोय, हा खोटं बोलतोय की याचीच कंपनी आहे, तरी हा खोटं बोलतोय. आता हे तर मान्य झालं की ही जी गाडी आहे ती त्याची आहे. काय नंबर आहे गाडीचा? मी तुमचा थोडासा वेळ घेते, पण हे कळणं खूप गरजेचं आहे. MH11DA 1678 ही एक दुसरी केस होते किडनॅपिंगची. सेम आमच्या कागदपत्राचा वापर करून डायरेक्टर केलं, मारहाण केली, विमानतळात नेलं, मारहाण केली. आणि हे पॅराडाईज इन या हॉटेलमध्ये ह्यांना डांबून ठेवलं. ह्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये ही गाडी आहे. ही गाडी कुठली आहे? MH11DA 1678. हा कुठल्या केसचा तपास आहे? हा दुसरी एक किडनॅपिंगची केस होते त्यातली हा तपास. आणि मोक्यातला तपास काय सांगतो? पॅराडाईज इनला कुठली गाडी होती? इनोवा. ही कुणाची गाडी होती? रणजित धुमाळाची. आणि ही कुणाची गाडी आहे? दिगंबर आगवणेंची. म्हणजे दोन वेगवेगळ्या, म्हणजे सेम किडनॅपिंग तर सेम एकाच वेळी केले दोघांना, पण गाड्या वेगवेगळ्या. मग तपास तरी नीट करायचा तुम्हाला जर सिद्धच करायचं होतं तर. आणि ही ती फिर्याद आहे जी दाखवून आता हे लतीफ तांबोळी हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा स्वराज कारखाना होता त्या संचालक मंडळापैकी एक जण आहेत. तर ह्यांनी फिर्याद केली. म्हणजे दिगंबर आगवणेंना हे खोट्या केसेसमध्ये तर अडकवलंच, पण त्यांचा बेल होऊ नये म्हणून कसा बनाव केला जातोय? देशाच्या राज्याच्या गृहमंत्र्यांना कसं मिसगाईड केलं जाते, जे अर्ज पाठवलेच नाहीयेत. म्हणजे खरं तुमचं चालत नाहीये तर हे अशा पद्धतीनं इतकी, म्हणजे ह्या प्रकरण नेमकं काय म्हणायचं ह्यांच्या बुद्धीला? ही काय FIR केले? दिनांक 23/10/2024 रोजी 3 वाजण्याच्या सुमारास मी वाघोली तालुका कोरेगाव येथे निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेलो होतो. सदर ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा संपून मी परत रात्री 8 वाजता जिंती नाका मलटण मार्गे घरी येत असताना मला मलटण येथे मलटण मधील माझ्या परिचयाचे मनोज हिप्परकर व भरत फडतरे, दोन्ही राहणार मलटण फलटण, हे जेलमधून जामिनावर बाहेर आले आहेत. त्यांनी मला थांबून समक्ष सांगितलं की आम्ही 10/5/24 रोजी सकाळी 8:30 वाजता सातारा जेलमध्ये असताना आम्हास दिगंबर आगवणे भेटले आणि ते म्हणाले, मनोज हिप्परकर, भरत फडतरे यांना म्हणाले, लतीफ तांबोळी यांच्यामुळे मी जेलमध्ये अडकलोय, त्यांच्यामुळे मला त्रास झालाय, मी त्यांना संपवण्याचा पूर्ण प्लॅन केलाय. मी फलटण विधानसभा 2024ची निवडणूक लढवणार आहे, त्यामुळे जामिनावर बाहेर येणार आहे. त्यावेळी मी खासदार रणजित दादा निंबाळकर व लतीफ तांबोळी यांना कसे मारायचे व कुठे मारायचे याची पूर्ण तयारी केलेली आहे. माझी बायको जयश्री हिने शूटर बघून ठेवले आहेत. मी त्या दोघांना संपवणार आहे अशी धमकी दिगंबर आगवणेंनी मनोज हिप्परकर व भरत फडतरे यांना दिली. आणि ह्या दोघांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर सांगितलं कुणाला? लतीफ तांबोळी यांना भेटून, म्हणजे यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला भेटून सांगितलं की असं असं घडलेलं आहे. आता मगाशी जी चार्जशीट बघितली त्याच्यामध्ये तिथल्या जेलरचा जबाब आहे की अशी कुठलीही घटना घडलेली नाही. CCTV फुटेज 17 ठिकाणी आहेत. या दोघांची भेट झालेली नाही. हे दोघं एकमेकांना भेटू शकत नाही. बरं, ही अशी एक घटना नाही. MPIDच्या गुन्ह्यामध्ये एका महिलेने अशीच FIR केली होती. ती एका FIR मध्ये म्हणते माझे 3 लाख राहिलेत, एकात म्हणते 1 लाख राहिलेत आणि एकामध्ये म्हणते माझे 1850 रुपये राहिलेले आहेत. म्हणजे अशा खोट्या प्रकारच्या NC करणं आणि हे सगळा प्रकार करणं. तर अशा प्रकारे पोलीस स्टेशनचा कारभार चालतो हे आज तुमच्या समोर उघड करणं गरजेचं होतं. असं आहे की माझी विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना
की जयश्रीताईंना त्यांनी भेट द्यावी. संपदा मेल केलेलं आहे. च्या प्रकरणामध्ये देखील त्यांनी आम्हाला वेळ दिला तर निश्चितपणानं संपदाच्या कुटुंबाला काय शंका आहेत ह्या त्यांनी जाणून घ्याव्यात. त्याचबरोबर इतर जे सगळे प्रकरण आहेत, नन्नवरे असेल, हगवणेचं असेल, रत्नदीप निंबाळकराचा खुनाचं प्रकरण असेल किंवा मुकादमाला उचलून नेऊन मारणं असेल, आम्हाला त्यात राजकारण करायचं नाही. रणजितदादा, तुमचं आणि रामराजेचं, नाईक निंबाळकर ह्यांचं राजकारण तुम्हाला लखला, पण आता नार्को टेस्ट करायची ना, तर सगळ्या विषयाची नार्को टेस्ट झाली पाहिजे. आम्ही कुणाच्या सांगण्यावरून तुमच्यावर बोलतो का हे तुमची शंका आहे, त्याची झाली पाहिजे. आम्ही कुणाचं ऐकून करतोय का हे तुम्हाला म्हणणं आहे ना, करू. पण त्या अगोदर संपदाला बोलणारा खासदार कोण त्याची झाली पाहिजे. त्याच्यानंतर संपदाच्या ज्याच्या तक्रारी संपदाने केल्या, राहुल धसकडं, त्यांनी दुर्लक्ष का केलं त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे. जायपत्रे, पाटील, बदने कुणाच्या सांगण्यावरून संपदाला फिटनेस द्या म्हणून त्रास देत होते ती चौकशी झाली पाहिजे. धुमाळ कुणाच्या प्रेशर खाली होते त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे. ह्या सगळ्यांना आता आगवणेताईंनी तर सांगितलं त्यांचे मिस्टर ह्यांनी ऑलरेडी अर्ज दिलेला आहे आणि त्यांच्या जर आपण बघितलं की पोलीस स्टेशनची लाईट घालवली कशी जाते, म्हणजे आपण नेमकं राहतोय कुठं देवा भाऊ? महाराष्ट्रात राहतोय ना. या महाराष्ट्रात ह्या आगवण्याची जर कथा तुम्ही ऐकायला बसला तर एक दिवस पुरणार नाही. एवढे कागद ह्यांच्याकडे महिला लाडतायत. का लाडतायत? आज मकोका सारखे गुन्हे महिलांच्यावर दाखल होत आहे. देवा भाऊ, हे काय चाललंय महाराष्ट्रात? आपला शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हो. याच्यात काय चाललंय? धमक्या देणं. पोलीस एखाद्या मुकादमाला उचलायला जातात, स्थानिक पोलीस स्टेशनला सांगत नाहीत आणि उचलून आणतात. कायदा काय सांगतो? जवळच्या पोलीस स्टेशनला दिलं पाहिजे का नाही? मग हे कुणाचं प्रेशर आहे पोलिसावर? पोलीस स्वराज्य कारखान्याचे वसुली केंद्रासारखे का काम करतात आणि बाकीच्या कारखान्याच्या तक्रारीत पोलीस असं पद्धतीनं का उचलून आणत नाहीत? ते मुकादम का पुढे येत नाहीत? या स्वराज्य कारखान्याचेच काय येतात? या सगळ्या प्रकरणाची गंभीर चौकशी झाली पाहिजे. संपदाला कशा पद्धतीने छळलं या सगळ्याची आपण निपक्ष निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी आणि कृष्णा अंजनासारख्या IPS महिला अधिकारी द्याव्यात. आम्ही सगळं आमचं बोलून झालंय. नार्को टेस्टची तारीख रणजितदादा कळवा, आम्ही यायला तयार आहेत. फक्त आमचे प्रश्न